आहे मन इंद्रिय देह आणि स्वभाव चारीच या ठिकाणी एक वटन आहे, एक रूप होणार आहे. ते एक वटोनी जी यक्षणी अनुसरली गा माझे वाणी. हा एक वटलेला क्षण तुमच्या मनाशी जोडले गेला. मन आभाळासारखं झालं, मन विस्तीर्ण झालं, मन बलवान झालं. 5 प्रकारच्या बलाची गरज असते माणसाला, लक्षात ठेवा. देहबल, इंद्रिय बल, मनोबल, बुद्धिबल आणि आत्मबल. यातलं एक कमी असलं तर माणूस दुबळा झालेला असतो. 5 प्रकारच्या बलाची गरज आहे. त्यातलं मनोबल हे सगळ्यात महत्वाचं आहे. मनोबल तुमचं जर मजबूत जर असेल तर इतर बल कमी जास्त असलं तरी ते भागू शकतं, पण कणखर मनाचा माणूस असायला पाहिजे. परभणीला कार्यक्रमाला गेलो. इंद्रजित भालेराव मोठे कवी, त्यांनी कार्यक्रम घेतला. लोकांचे समोर बसले. एक समोर मुलगा बसलेला होता, 18-19 वर्षाचा. सारखं मी त्याच्याकडे बघायचो प्रवचन करत असताना. तो दिसायला सुंदर तर होताच, तर त्यामुळं पाहत नव्हतो मी. त्याला 2 हात इथून नव्हते, दोन्ही हात नव्हते. प्रवचन करता करता माझ्या मनामध्ये विचारात यायचं की आज जेवण कसं करत असेल, हा टॉयलेटला कसं जात असेल, चहा कसं पित असेल, याच्या हातात कोण असेल नेहमी चहा देण्यासाठी, याच्या तोंडाला कप्पशी लावायला कोण असेल, काय असेल. पण त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता होती, मला कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. ही आली कुठून, आली कुठून ही प्रसन्नता. आमच्या शरीराला थोडासा डाग लागला की आम्ही उदास होतो, उदास होतो. घाईमध्ये मी एखाद्या शी कोपरी घालून येण्याऐवजी दुसरीच कोपरी घालून आलो आणि ती थोडीशी फाटलेली आहे, तर प्रवचन संपेपर्यंत मला ती सांभाळावं लागते. माझ्या कोपऱ्याची लाज राखावी लागते. उपरण इकडून करेल, तिकडून करेन, असं करेन. याला 2 हात नाही, हा प्रसन्न कसा आहे, कुठून आणली नाही ही प्रसन्नता. भालेराव सरांना विचारलं, प्रवचन झालं तर म्हटलं, सर हा मुलगा हा कोणासोबत आला, आणि इतका हसरा मुलगा, खंदारे आडनाव त्याचं, योगेश खंदारे, एवढा हसरा मुलगा कोणासोबत आला. ते म्हटलं कोणासोबत नाही आला, लोकांना सोबत आणलं त्यांनी. म्हणजे त्यांनी कसं लोकांना सोबत आणलं, म्हटलं 4 मुलं सोबत आले. 4 व्हीलर गाडी चालवत आला. 4 व्हीलर गाडी त्यांनी चालवली. हो, एकही हात नाही. गाडी कशी चालवली, स्टेरिंग आणि ते म्हटलं एक पाय वर ठेवतो स्टेरिंगवर, एक पाय खाली असतो. क्लच आणि ब्रेक दोन्ही कामात एका पायाने करतो, एक पाय स्टेरिंगवर असतो. मला कमाल आहे सरीची. अपूर्ण असूनही हा मुलगा परिपूर्ण मुलगा आहे. हा खचलेला नाही आहे. त्याला फाशी घ्यायची म्हटले तर फाशी टांगायला हात नाही, आणि 2 हात असून फाशी घेऊन आत्महत्या करणाऱ्या लोकांना, जे कमजोर झालेले आहेत, हा मजबूत मनाचा मुलगा आहे. म्हटलं तो स्वयंपाक सुद्धा करतो. बाबा स्वयंपाक कसं करतो, ते म्हटलं पायाच्या 2 बोटामध्ये सुरी पकडतो, कांदा कापतो, बटाटा कापतो, भाजी कापतो. चपाती कशी करतो, म्हटलं पायानंच लागतं चपाती. मी बघितलं सर त्या मुलाला, पायानं चपाती लागतो, तव्यावर टाकतो. पायाच्या 2 बोटामध्ये तो उलथानं पकडतो, त्यानं चपाती हे करतो. जेवतो तो पायामध्ये चमचा धरतो 2 बोटामध्ये, अंगठ्याच्या त्यामधल्या बोटाच्या मध्ये, आणि पाय वर करतो आणि खातो. काही मजबूत आहे याचं मन मजबूत आहे, शरीर मजबूत नाही. यावर्षी महाचिंतनी परभणी झाली, तिथे आम्ही त्याचा सत्कार केला. हरिभाऊ बागडे सभापती आपले, त्यांनी सत्कार केला त्याचा. उत्कृष्ट बोलतो तो,
संघर्ष कसा 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 करायचा आणि कसं जिंकायचं तो अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगून जातो. इथून हात नसलेला मुलगा आपल्या पायाचे हात बनवतो. कशाचं काय बनवायला पाहिजे आम्हाला कळत नाहीये, त्यांनी पायाचे हात बनवलेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, हातापायामध्ये बेड्या. बायको भेटायला आली त्यावेळेस त्यांनी बघितलं, बायकोकडे नाराज दिसली, ते हसले. हातापायात बेड्या असताना हसले. अंगामध्ये बोंद्रेचे कपडे होते, ते हसले. बायकोला बघितलं आणि म्हणाले, काय कपड्याकडे बघतेस? अगे मच्छर चावू नये म्हणून केलेली व्यवस्था आहे. नाही हो, तुम्हाला जखडून टाकलंय. मला कोण म्हणतात जखडून टाकलं? ही बेडी आणि बेडी जखडली का मला बघायचं तुला? खट 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 बेडी वाजवली, एकावर एक बेडी आपटली, सगळ्या कैद्यांनी बेड्या वाजवल्या. बघ, बेडीचा आवाज करून मी कैद्यांना कळवलं की माझी पत्नी आली, मला आनंद झाला. सगळ्यांनी वाजवल्या आणि म्हणी वाजवल्या. सगळ्यांनी मला सांगितलं की तुमच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत. बेडी काही फोन नाही, पण बेडीचा फोन बनवला मी, सगळ्यांना कळवलं. कशाचं काय करता येत माणसाला? हाताचे पाय बनवता येतात. डोळे नसले तर आंधळा माणूस कानाचे डोळे बनवतो. दुर्योधनाचा बाप आंधळा होता पण ओळखायचा. द्रौपदी आलीस तू, विदुर तू आलास. प्रयत्न केला की सगळं होत असत. मनाची तयारी करा, मनाला बनवा. मन तुम्हाला मदत करतात. आणि म्हणून सुरुवातीला मी जे सुभाषित म्हटलं ना, मन एव मनुष्याणाम कारणम मंद मोक्षयो. मनच बंधनकारक आहे आणि मनच मोक्ष देणार आहे. त्यांनी उदाहरण असं दिलं, थोडस आपल्याला अश्लील वाटेल, ते अश्लील नाहीये. एनैव लिंगिता कांता तेनैव लिंगिता सुता. त्यावेळेस तुम्ही पत्नीला आलिंगन देतात त्यावेळेस तुम्ही वेगळे असतात, शरीर तेच असतं. पण परत मुलगी सासरी निघाली लग्न झाल्यानंतर, तिला आलिंगन देतात त्यावेळेस हे शरीर तेच असतं, पण तुम्ही वेगळे असता. पहिल्यांदा वासना प्रकट झालेली असते, दुसऱ्या आलिंगनामध्ये वात्सल्य प्रकट झालेलं असतं. मन बदलतं, मन परिवर्तन करून घेतं. ते जसं अशांत होतं ना, तसं ते शांतही होतं. ज्या व्यक्तीचं मन शांत आहे त्याचं घर शांत आहे. ज्या गावप्रमुखाचं मन शांत आहे ते गाव शांत आहे. ज्या राष्ट्राची मन शांत आहे तो समाज शांत आहे. चरित्र माणसाचं असतं, कुटुंबाचं असतं, चरित्र गावाचं असतं, देशाचं असतं. ज्याला राष्ट्रीय चारित्र्य असं आपण म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं चारित्र्य, राजाच्या पाटलाचे पाय तोडून टाकले हे चरित्र. छत्रपती शिवाजी महाराजांची नजर, एका बाईमध्ये आई पाहण्याची नजर, ती राष्ट्राची नजर बनली. जपानमध्ये रात्रीची वेळ 1 वाजलेला आहे. भारतातला प्रवासी आहे, त्याला जायचे कुठे, रोडवर उभा आहे. टॅक्सी आली, आवाज दिला, टॅक्सी. टॅक्सी थांबली, दरवाजा उघडला, बसला. टॅक्सी सुरू झाली. ठिकाण सांगितलं कुठं जायचं. त्याच्या लक्षात आलं की एक बाई टॅक्सी चालवते, मुलगी आहे, 17-18 वर्षाची सुंदर मुलगी आहे, ती टॅक्सी चालवते. रात्रीचा 1 वाजलाय, तिचा देश झोपलेला आहे, अंधार पडलेला आहे, कोणी जागा नाहीये. याला संशय आला. निर्भया प्रकरण घडलेलं होतं. आपल्याकडचे प्रकरण तो दिवसा ढवळ्या होणाऱ्या घटना पाहतो आणि त्याच्या मनामध्ये शंका आली. त्याने सहज विचारलं. तो म्हटला, ताई, आणि तुम्ही रात्रीच वेळेला गाडी चालवताय, तुम्ही स्त्री आहात आणि अपरिचित माणसाला तुम्ही सोबत घेऊन फिरते. ती म्हटले, मग काय झालं? पण कल्पना करा, तुम्हाला कोणी जर त्रास दिला तर. तिने मागे वळून बघितलं आणि हसली. ती त्रास दिला तर असं म्हटल्यानंतर मुलीला हसता आलं पाहिजे. इतकी ती प्रसन्न पाहिजे, इतकी ती निर्भय पाहिजे. ती म्हटली, तुमचा बोलण्याचा रोग मी ओळखला, पण कल्पना करा, तुम्ही फक्त माझ्या अंगाला बोट लावण्याचा प्रयत्न करा, 1 तासात माझं जपान तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. झोपलेल्या देशाबद्दल एवढा मोठा आत्मविश्वास आणि एवढी खात्री ज्या मुलीला आहे, हे राष्ट्रीय चरित्र.
रात्रीच्या वेळेला कॉलेजमधून सकाळी कॉलेज आटोपल्यानंतर येणाऱ्या मुलीची धाकधुकी तुम्हाला जर असेल तर कुठेतरी कमजोर आहोत आपण. शांती मनामध्ये पहिल्यांदा तयार होते, जमिनीमध्ये पीक तयार होतं, बुद्धीमध्ये विवेक तयार होतो, तुमच्या मनामध्ये शांती तयार होते. कुटुंबामध्ये ती पसरते, मुलांवर ते संस्कार घडले जातात, समाजामध्ये शांती निर्माण होते. म्हणून मगाशी थोडं वैतागून मी असं म्हणालो की धार्मिक देशापेक्षा नास्तिक देशामध्ये शांती कशी, त्यांचा विकास कसा, एवढा मोठा विकास कसा. भारत हा आमचा आस्तिक देश आहे, चीन हा नास्तिक आहे. ठीक आहे, लोकसंख्या जास्त आहे, काही तिथल्या अडचणी वगैरे असतील, परंतु विकास तर आमच्यापेक्षा जास्त आहे ना. प्रगती आमच्यापेक्षा जास्त आहे, संघटितपणा आमच्यापेक्षा जास्त आहे, मेहनत करणारी माणसं आपल्यापेक्षा जास्त आहे. हे जे चुंबकत्व आहे त्यांच्यामध्ये, हे चुंबकत्व कुठून आलेलं आहे? शांत चित्ताचा माणूसच काम करू शकतो, अशांत चित्ताचा माणूस काम करू शकत नाही. अशांतस्य कुतः सुखम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुम्हाला या सूत्रामध्ये एक क्षण सांगतायत की दोघे अस्वस्थ आहेत, बहीण आहेत, भाऊ आहेत, दोघं अस्वस्थ आहेत, कुरबुर झालेली आहे, त्यांचे मन अशांत झालेलं आहे, शांती निघून गेली. श्री चक्रधर स्वामींच्या सहवासामध्ये थोडेसे अंतरावर उभे आलेले असलेले परंतु बेचैन झालेले आहेत. स्वामींनी त्यांना हे सूत्र सांगितले, हे सूत्र त्यांना, हे सूत्र तुम्हाला सुद्धा सांगितले. अशी एखादी आठवण मला आठवतं, बाबा त्यांना ज्यावेळेस मी भेटलो आणि भेटल्यानंतर ते चेअरवर पडून होते, त्यांनी असा हात केला, मी बी हात केला, हातात हात घेतला त्यांनी. त्यावेळेचा मला त्यांचा स्पर्शच वेगळा वाटला. खरं तर ते नास्तिक होते, स्पर्शच वेगळा वाटला. हातात हात होता आणि ते बोलत होते. मी माहूरला गेलो होतो, डॉक्टर व्ही कोलत्यांच्या सोबत माहूरला गेलो होतो. महानुभाव पंत चांगला आहे, चक्रधर स्वामींचं महाराष्ट्रातलं कार्य सगळ्यात मोठं कार्य आहे. असे काही क्षण की नास्तिकांनीही ज्या माणसाला चांगलं म्हणावं, बुद्धी माणसानेही त्या माणसाला चांगलं म्हणावं, आणि मग समाजामध्ये असलेली अशांतता जी आहे, अशांतता दूर करण्यासाठी स्वामींनी कसा प्रयत्न केला याचं त्याने जे विवरण केले ना, तो क्षण मी नाही विसरू शकत. तो क्षण मला विसरता येणार नाही. आपणच आपल्याला शांत करतो, आपणच आपल्याला अशांत करतो. उद्धरेद आत्मना आत्मानम आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मन. भगवान श्री चक्रधर स्वामी असा एक क्षण त्यांच्या समोर मांडतायत, आता समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि तो क्षण या दोघांच्या जीवनामध्ये आला. आता त्यांचा शेवटचा क्षण बघा तुम्ही कशा प्रकारचा क्षण आहे. आचार्य नागदेव ज्यावेळेस भान खेडीला बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले, मदंबा शोधत शोधत गेली. श्री प्रभूंना विचारलं, श्री प्रभूंनी सांगितले, वेळ काढणे वेळ देवाचे, देवाची झाला वेळा, त्या देवाने तुला धाडिले जाय भान खेडा, उजाडला पडला होता एक धुरंधर. गोरखांना विचारलं, गोरखांनी सांगितलं, इकडे एखादा दिसला का रे माणूस? तो म्हटला, दिसला. काय म्हणत होता? चक्रधर चक्रधर म्हणत होता. दुसरं काही म्हणत होता? काही म्हणत नव्हता. वेड्यासारखं फिरत होतं, वेड लागलं होतं त्याला. हे वेड आवडण्यासारखं वेड आहे. समाज कार्याच्या एखाद्याला वेड लागलं ना, ते वेड आवडण्यासारखं वेड आहे. हे वेड असंच राहू दे, तुम्ही वेडे होऊन जा त्यासाठी. गेली बघितलं आपल्या भावाला, कशाला कोरड पडलेले, तोंड चुकलेलं आहे, करवंद आणले, ते करवंद पिळे त्याच्या तोंडामध्ये.
त्याला पाठीवर घेतलं. पाठीवर घेऊन ती रुद्रपूरला आली. नागदेव नावाच्या व्यक्तीला पाठीवर घेतलं नाही, अख्ख्या महानुभाव संप्रदायाला एका स्त्रीने पाठीवर घेतलं. ज्ञानेश्वरांच्या पाठीवर एका बहिणीने मांडे भाजले आणि नागदेवाला पाठीवर एका बहिणीने घेतलं. ज्ञानेश्वराची पाठ योगाग्नीने प्रदीप्त केलेली होती आणि इथं प्रेमाने ती पाठ भावना निर्माण झाली होती तिच्यामध्ये. तिथं अग्नी होती आणि इथं ओलं पाणी होतं, शीतल अशा प्रकारचं पाणी होतं. जी म्हणत होती तू पुरी कर नागदेव मला माहिती आहेस, ती पाठीवर घेऊन आली. नसते गेली महदंबा तर कदाचित त्यांचा मृत्यू झाला असता. त्यांचा मृत्यू झाला असता तर महानुभाव संप्रदाय त्याच वेळेला संपला असता. संप्रदायाचा आधारच आचार्य नागदेव होते. महदंबा ज्या वेळेस बिमार पडली, तिला बिमार झाली, नवगावला ती आहे. आचार्य नागदेव तिच्या भेटीला गेले. भेटीला गेल्यानंतर त्याची संवाद साधला. तिला विचारलं, महदंबे तुला देव आठवतो का? ती म्हणाली आठवतो ना, आठवतो. कोणता देव आठवतो? आपल्यालाही माणसं आठवतात. एकाच माणसामध्ये अनेक माणसं असतात. कधी तो क्रूर असतो, कधी प्रेमळ असतो, कधी ममताळू असतो, कधी स्वार्थी असतो, कधी कसा असतो, कधी कसा असतो. त्यातला कुठला तरी आपल्याला एक आठवलेला असतो. वाईट माणसाच्या जीवनातल्या वाईट घटना आठवतात, चांगल्या माणसाच्या जीवनातल्या चांगल्या घटना आठवतात. महादंबेने ज्या क्षणामध्ये श्री चक्रधर प्रभूंना पकडलेले आहे, त्यांची कृती आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेतलेले, हृदयामध्ये स्थापित केलेली आहे. ती म्हटली आठवतो ना, आठवतो. बेलापूरला चक्रधर स्वामी असे बसलेले आहेत. बाह्या मागे केलेल्या आहेत तशा शर्टाच्या. लोक मारामारी करण्यासाठी बाह्या मागे सावरतात ना, त्यांनी मागे सावरल्या. मी स्वामींची लीळा पाहत होते. आता कुणासोबत लढाई करतात? यांनी बाया मागे सावरलेले आहेत. एक भांड होतं, त्या भांड्यामध्ये पाणी होतं. त्यांनी हातामध्ये एक दगड घेतला, दुसऱ्या हातामध्ये एक दगड घेतला. एक दगड एक हातात आहे, दुसऱ्या एका हातात दगड आहे. दुसऱ्या दगडाने एका दगडाला ते घडवत होते. माणसं माणसाला घडवू शकतात असंच ते सांगत होते. माणसाला माणसं आकार देऊ शकतात असं ते सांगत होते. मनाला घडवायचं काम माणूसच करतो असा त्याचा अर्थ होता. थोडा वेळ दगड होता, नंतर खालच्या हातातला जो दगड आहे त्याची वज्री तयार झाली. माझ्या लक्षात आलं की आता बाईला घडवतायत, वज्रीला आकार देत आहेत, तिला तयार करतायत. घडवलीच नव्हती ना बाई. बाई कवयित्री झाली नव्हती, बाई लेखिका झाली नव्हती, बाई मंदिरात जात नव्हती, बाई फक्त सती जात होती. पुरुष काही सता नाही गेला, बाई सती गेली. सती तिला जायला जात होता हा क्रूर समाज, निर्दयी समाज. ती जात नव्हती, ती तिला ढकलायचा, बांबूने ढकलायचा. तिला घडवत होता. आठवतो छोटीशी घटना, किती अर्थपूर्ण घटना आहे. बाई अंधश्रद्धेमध्ये बुडत होती. कुठली किंमत नव्हती तिला, ती उपभोग्य वस्तू होती. माणसं निर्माण करण्याचा कारखाना होता, फक्त यंत्र होतं. तिला किंमत नव्हती कुठली, फक्त माणसाला पुरुष प्रधान असलेली संस्कृती. नरक सगळं बायामुळे होता, तर बाईच फक्त नरकाची खाण होती असा समाज मानत होता. तिला तो घडवत होता.
त्या दगडाची वजरी तयार केली आणि ती वजरी स्वामींनी पाण्यामध्ये टाकली. बुडणारा दगड पाण्यामध्ये तरंगायला लागला. मला असंच घडवलं. धवळे नावाचं काव्य पहिल्यांदा मराठीमध्ये लिहिलं गेलं. ते महादंबेने लिहिलं. ते घडवलेलं आहे. तो क्षण मला आठवतो. नवगावाला ध्येय ठेवले यात सर्व आले. नवथोव्याच्या पैल तीरावर प्रयाण तो केले. आचार्यांना ती लीळा तर माहित होती, परंतु इथे तिला उजाळा मिळाला. आपल्या बहिणीकडे पाहत होते, डोळ्याला पाणी आलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत तो क्षण स्वामींनी सूत्र उच्चारलं तेव्हा तो जो पकडलेला क्षण आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सांभाळला आहे. मन घडवावं लागतं. मनामध्ये शांती निर्माण करावी लागते. डोक्यातला काढून टाका की शांती तुम्हाला पैशाने मिळेल. डोक्यातला काढून टाका की शांती तुम्हाला बाह्य कुठल्याच वस्तूने शांती मिळत नाही. का बरे मिळत नाही? सगळं जग अशांत आहे. त्याचा स्वभाव दियरोगीचा चंद्रू क्षयरोगी जेथ उदय होय असता लागी. दुःख लेवुनी सुखाचा अंगी सळीत जगाते. गणेशनाथ म्हटलेलं की ज्या लोकांचा चंद्राला क्षयाची बिमारी आहे, तू गाणे किती तयार कर रे. 14 का चांद आहे, चांदो मामा बगलास मामा म्हण, काका म्हण, काही म्हण, तो बिमार आहे आणि त्याच्या भरोश्यावर तुझे सुख आहे. त्याच्याकडे भक्तानी प्रेमाची कल्पना करतोस, तो बिमार आहे. बिमार, त्याला क्षयाची बिमारी आहे. अमावास्येनंतर बघ कसा काळवंड्याला असतो. थोडा 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 काळा होतो. अमावस्याला काही शिल्लक राहत नाही. बिमार आहे, त्याला क्षयाची बिमारी आहे. जे उदय होय असता लागी, आणि त्याचा उदयच मुळामध्ये अस्तवण्यासाठी झालेला असतो. त्याचा जन्मच मरायसाठी झालेला असतो. तिथं काय सुखाची अपेक्षा करतो? दुःख एवढे सुखाचा अंगी सळीत जगाते. सुखाचा अंगारका घातला जगाला तो छळतोय. तिथं सुख नाही, तिथं शांती. शांती सुख त्या ठिकाणी नाही. कुठं आहे ते शांती? ते आहे आनंदामध्ये. सुखात नाही. सुख कशाला म्हणतात? दुःखाचं मिश्रण ज्याच्यात आहे त्याला सुख असं म्हणतात. सुख कशाला म्हणतात? जे दबल्या जातं त्याला सुख असं म्हणतात. ऍलोपॅथी औषधीने तुमची बिमारी दबल्या जाते. लोक म्हणतात सूज दिसत नाही आता. तुम्ही म्हणता बरं वाटतं. बिमारी गेलेली नसते, दबलेली असते. दबलेल्या दुःखाला तुम्ही सुख समजता, संपलेल्या सुखाला तुम्ही आनंद समजा. सुख दुःख संपलंय त्याला आनंद समजायचा. तुम्ही सुख द्यायला समजता. आता बरं वाटतं, कमीत कमी दुःख त्याला तुम्ही सुख समजता. मी आलो तिथं बसलो त्यावेळेस गरमी होत होती. कूलरची हवा सुद्धा गरम येत होती. आता मला बरं वाटायला लागलं, आता सुख वाटायला लागलं. म्हणजे ती गरमी कमी झाली, संपलेली नाहीये. तुमचा ताण कमी झाला त्याला तुम्ही सुख समजता. सुख ते नाहीये. असा एक दिवस श्री चक्रधर स्वामींनी उभा केला की जो तुम्हाला माहिती नाही, ज्याला मूर्ती नाही, ज्याला आकार नाही, काही नाही, पण तो देव आहे. आणि तो अशा एका बाईला सांगितला की निरक्षर असलेल्या बाईला सांगितला. निरक्षर असलेल्या बाईला सांगितलं. प्रार्थबाईचा नाव तिचं. ती आली स्वामीजवळ बसली आणि स्वामी तिला म्हणाले, बाई देव जाणता तुम्ही? कळतो का देव? ती म्हणाली नाही कळत. म्हटलं मग मी सांगतो. बाई देव पाखराचा नव्हे, दगडाचा देव नाही. देव कापडाचा नव्हे, कापडाचा नाही. इतकं महत्वाचा प्रसंग आम्हाला रंगवता आला नाही महानुभाव संप्रदायाला. हा देव आम्ही लोकांपर्यंत नेलेलाच नाहीये. पण देव कसा असतो? आनंद शब्दे ईश्वर बोलीचे. आनंद म्हणजे देव असतो. बाई देव आकारात नाही, देव रंगात नाही, देव आनंदामध्ये. जिथं आनंद आहे ना तिथं देव आहे.
जिथे हिरवळ आहे ना तिथं निसर्ग आहे, जिथे हिरवळ आहे तिथं प्रसन्नता आहे, जिथं भव्यता आणि दिव्यता आहे त्या ठिकाणी प्रसन्नता आहे, त्या ठिकाणी देव आहे बाई. जिथं उदासीनता आहे तिथं नरक आहे बाई. देव मंदिरात नाही, देव कुठं नाहीये, देव आनंदामध्ये आहे. तुम्ही जेव्हा खुश असाल ना, शांत असाल ना, प्रसन्न असाल ना, तो देव तुमच्यामध्ये आहे. द्वैतवादाच्या पद्धतीने बोलतो मी की त्याची प्रसन्नता तुमच्यामध्ये. पश्चात पारी उठीची देव सारस्वत का देवता हृदयाशी तुमच्या हृदयात आलेला आहे. खूप वर्ष निघून गेले, हा प्रसंग आम्हाला टिपताच आला नाही, लोकांना सांगताच आला नाही. पण टिपला एका माणसाने, विदर्भाच्या श्रीमंत मातेतल्या माणसाने, राष्ट्रसंतांनी टिपला तो प्रसंग, आणि तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भजन लिहिलं. दगडाचा देव त्याला वडराच भेव, दगडाचा देव त्याला वडराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, दह्या दुधाचा देव त्याला मांजराच भेव. देव आशान भेटत नाही रे, मने नाही भावन देव मला पाव, देव आशान भेटत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. पहिल्यांदा मराठीमध्ये देव कसा असतो याचं वर्णन श्री चक्रधर स्वामींनी केलेलं आहे. देव प्रसन्न असतो, भक्त प्रसन्न असतो, तो शांत असतो. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता बघा तुम्ही, आणि तुम्ही देवाच्या जवळ आहात का दूर आहात ते तुम्ही बघा. खुश राहायला काय लागतो माणसाला, माणसं राहतच नाही. काही झालंय कोणास ठाऊक, काही नसताना खुश राहणारा आमचा समाज होता. माझ्या लहानपणचं मी बघतोय, गुरं सांभाळणारा माणूस गाणे म्हणायचा. मी गुरं सांभाळले, 16 वर्ष गुरं सांभाळले, 17व्या वर्षी मानवा पंथात आलो, 12 कडे शिकलो. 16 वर्षी गुरं सांभाळले, आणखी गाणे मला येतात. तळ्यात येली मोरी कानोबा, तळ्यात येली मोरी, मोरीच्या पाठी गोरा कानोबा, मोरीच्या पाठी गोरा, गोऱ्याच्या गळ्यात गेटा कानोबा, गोऱ्याच्या गळ्यात गेटा, गेठाला मोरडा काटा कानोबा, गेठाला मोरडा काटा, काटेकुटाचा वेळू कानोबा, काटेकुटाचा. खूप गाणे आजही माझ्या मनात आहे. गाणं होतं जीवनामध्ये, धुंदी होती, मस्ती होती. त्यावेळेस मोबाईल नव्हता, मोबाईलमधून शांताबाई नावाचं गाणं ऐकायला येत नव्हतं. आमचेच गाणे प्रसन्न होते. कपडे नव्हते, कुठल्या सुविधा नव्हत्या, पण एक मस्ती होती जीवनामध्ये. बाया जात्यावर गाणं म्हणायच्या, म्हाताऱ्या बाया असतील इथं, जात्यावर गाणे म्हणायच्या. ते गाण्या कुठल्या संतांनी केलेल्या ओव्या असायच्या, त्यांनी तयार केलेल्या ओव्या असायच्या. किती गोडवा असायचा त्याच्यामध्ये, खूप गोडवा असायचा. भावाचा उल्लेख करायचा, बापाचा उल्लेख करायचा, सगळ्या नातं गोतांचं चिंतन करायचं. त्या ठिकाणी झोपत असलेल्या भावाला, जागा झालेल्या भावाला ते गाणं ऐकायला मिळायचं, आणि बहिणीचं प्रेम ऐकायला मिळायचं. खूप गोड गाणं म्हणायचं. आता एक बाई गाणं म्हणताना पाहिले मी, जात आई तिच्याकडे जळत होती ती, पण ते गाणं वेगळंच होतं, वेगळंच गाणं होतं. लिंबाच्या झाडाखाली महाभाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली कोणीनं आली पोलिसाची गाडी. त्यावेळेस असे गाणी म्हणतात. ज्वारी सोंगत असताना भलकडी म्हणायचे आमचे. मी ज्वारी सोंगलेली, मी नांगर हाकलेला आहे, मी आवता हाकलेला आहे, भलकडी म्हणायचे. त्या भलकडीमध्ये आनंद होता, ती कविताच वेगळी होती. भले भले रे भले रे भलकडी दादा भले रे, मागचा तसाच म्हणायचा, भले भले रे. ग्रामीण भागातल्या माणसाने तयार केलेल्या ह्या कविता होत्या. एक ग्रामीण साहित्य होतं, प्राकृतिक साहित्य, शेरी वाङ्मय नंतर जन्माला आली. ही नागरी संस्कृती होती, नागरी संस्कृती नंतर जन्माला आली. ज्वारी सोंगत होतो, ताट उपटावं लागायचं. आता कापतात, माणसं कमजोर झाले, आम्ही असं जमिनीतून ताट उपटायचो, ताकद लागायची त्याला, पण श्रम वाटत नव्हते, कारण गाणं आमच्या सोबत होतं, आम्ही गाणं म्हणायचो. ताई येणार येणार, भाऊ बीजेला येणार, भले भले रे, असं सुंदर ती कथा चालायची, सुंदर कथा चालायची. मोठ आखणारा माणूस सुद्धा आता मोठ कशी सांगावी कोणाला समजत नाही. चामड्याची बनवलेली असायची, विहिरीमध्ये टाकायची, तिला सौंदर्य असायचा, आधीला नाडा असायचा, आधी धाव असायची, बैल जोडलेले असायचे, बैलासोबत शेतकऱ्याचा संवाद असायचा. काय मोठा माणूस, शांत माणूस असायचो, किती चांगला माणूस असायचा.
आता माणसं माणसाला बोलत नाही, तो निसर्गाशी बोलायचा, जनावरांशी बोलायचा, चिमण्याशी बोलायचा, पाखराशी बोलायचा, तो ढगाशी बोलायचा. सावरकर समुद्राशी बोलले, तुम्हाला माणसाला बोलता येत नाही. आणि कालिदास मेघाशी बोलला, मेघदूत नावाचं काव्य लिहिलं त्याने, मेघाशी बोलला. आमचे भास्कर भट्ट कवितेतून बोलले, त्याचं वर्णन मी केलेलं आहे. कालिदासाचे मेघदूत अन तुझा रामदरा, मेघ निघाले तेथून पण येथे पडती धारा, सख्या रे येथे पडती धारा. ढगाशी बोलला. बहिणाबाई झाडाशी बोलायची, बरं चाललं का फुलोजी राव, काही झालंय तुम्हाला बोलतच नाही, तुम्ही बोलत नाही, त्याला आनंद कसा भेटेल. आमचा शेतकरी संवाद साधायचा त्या बैलाशी, आणि 2-3 शब्द होते, त्यांनी केलेली कविता होती. बैलासोबत बोलत असताना त्यात आत्मीयता होती. बैलाला बाळा म्हणायचा, बैलाला राजा म्हणायचा, आणि बैलाला देवा म्हणायचा. सर्जराजाची जोडी तुम्ही ऐकली असेल, किती मोठा माणूस होता की जनावरांची पूजा करायचा. नंतर आमच्या गाण्यामध्ये झिरपलं ते थोडस, त्या काळातला माणूस. कितनी ममता है नदियों में माता कह के बुलाते, कितना आदर है इंसानों में पत्थर भी पूजे जाते. गेला तो आदर गेला, ती श्रद्धा गेली, ते प्रेम गेलं. माणूस असा वृक्ष पडत चालला. कशी मिळेल याला शांती? याला बोलताच येत नाही, याला प्रेमाची भाषा याच्याकडे नाही, याच्याकडे गणिताची भाषा आहे, याच्याकडे शहाणपणाची भाषा आहे, याच्याकडे ज्ञान आहे, पण याच्याकडे अहंकार आहे. विज्ञानाने सगळ्यांनी निर्माण केलं, रोबो तयार केला, पण त्याला भावना कुठे आहे? भावना कुठे आहे? मस्करी बनवल्या, पण तिला भावना कुठे आहे? भावना होती माणसामध्ये. बैलाचे संवाद साधताना आम्ही असा बैलाचा कासरा ओढायचा, अंदाज घ्यायचा, मोठ भरलेली आहे, बैलाला आवाज द्यायचो, परली बाळा रे. कुठल्या संगीतकाराने चाल दिलेली नव्हती, चाल आमची होती ती. बाळा मोठ भरलेली आहे, चाल माझ्या राजा, माझ्या राजा चाल, चाल माझ्या देवा रे. बस एवढंच दररोज म्हणायचं, दररोज म्हणायचो. कधीच कंटाळा येत नव्हता. तुमचं कुठलं शोलेचं गाणं असो, कोणते असो, फार दिवस तुम्ही म्हणू शकत नाही, ते बाद होऊन जातं. आम्ही आयुष्यभर तेच गाणं म्हटलं. प्रेम असलं तर तीच तर आई असते, पण गोड वाटते. आता म्हातारी झालेली असते तरी सुंदर दिसते, दात पडलेले असतात, केस पांढरे झालेले असतात, डोळे किलकिले झालेले असतात, तरी आईला भेटावं वाटतं. आई इतकं सुंदर कोण असतं? कोणी सुंदर असतं इतकं? हे भावनेचं सौंदर्य. आणि मग आईला भेटल्यानंतर शांती मिळते, समाधानी मिळते. किती पंडित, किती शिकलेला माणूस असू दे, ती समाधानी मिळते. विवेकानंद 4 महिने विदेशामध्ये राहिले, आले, वापस आल्यानंतर बंदरावर उतरले. लोकांना आनंद झाला. वंगपुत्र विदेशात गेला, प्रवचन झाले, लोकांचे मन जिंकले. रथामध्ये बसवलं, फुलांनी रथ सजवला, बॅन लावला, गर्दी प्रचंड मिरवणूक निघाली आणि घरासमोर आली. आई अंगणामध्ये बघितली, उडी मारली त्या रथातून, लोकांना सोडून दिलं, पळत गेले. आईच्या कुशीमध्ये डोकं ठेवलं, आईच्या डोळ्याकडे बघितलं, चेहऱ्याकडे बघितलं. आई आलो बरं का मी. गर्दी सुटून गेली. प्रेमापुढे प्रतिष्ठा काही काम करत नाही. रथाचा सन्मान सोडून दिला. आईच्या समोर तुच्छ हे सगळ्या गोष्टी. एवढ्या काहीच आई म्हणाले, बाळा काय बघितलं श्री विदेशामध्ये? खूप बघितलंय, खूप उंच उंच इमारती बघितल्या, अथांग सागर बघितला, सुंदर निसर्ग बघितला, श्रीमंत माणसं बघितले, पण आई ग 4 महिने तुझा चेहरा नाही बघितला.
तुला रोताना बघितलं उदास उदास वाटत होत. ते प्रेम आहे ना, तिथं पुनरुक्ती नसते. प्रेम संपलं की पुनरुक्ती सुरू होते. शांती विवेकानंदांना अमेरिकेत नाही भेटली, विदेशात नाही भेटली, आईचा चेहरा बघितलं की भेटली. अशा जागा शोधा, असा क्षण शोधा. असं तुम्हाला काय भावतं, तुमच्यावर परिणाम काय करून जातं, त्याला तुम्ही शोधा. शोधल्यानंतर त्याला पकडल्यानंतर शेवटपर्यंत सोडू नका. गीतेने त्याला अनन्य शब्द वापरलेले, अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. असा एखादा क्षण. सगळेच क्षण चांगले नसतात, काही वाईटही असतात. ते टिपायचे नाही, ते सोडायचे. एखाद्याला गोळी मारत असताना क्षणभरात तुम्ही खून करता, तो क्षण चांगला नाही. हिरोशिमावर बॉम्ब टाकला अमेरिकेच्या फौजीने. बॉम्ब टाकल्यानंतर 40 लाख लोक खलास झाले, 40 लाख लोक मेले. किती वेळ लागला, एक क्षणभर. बटन दाबलं, बॉम्ब सुटला, संपलं. 40 लाख पिढ्यान परिणाम भोगले. पागल झाला शेवटी, तो पागल झाला. पांढऱ्या कपाळाच्या बाया बघितल्यानंतर तो रडायचा, मुलं बघितल्यावर रडायचा, पडकं घर बघितल्यावर रडायचा. मी किती घरं पाडलेत. पागल झाला आणि मरून गेला तो. असा एखादा क्षण. श्री चक्रधर स्वामी सांगतात, जीव क्षण एका माझी ते एक अपजवी, जे आपण याशी जन्माचा सहस्त्री विस्तरून असणे. 1000 जन्म शिक्षा भोगली तरी संपणार नाही. असं एखादं कृत्य, दुष्कृत्य एखाद्या क्षणामध्ये घडतं. एक माणूस मारला तर एकदा फाशी होते. 40 लाख लोक मारल्यानंतर इतकी फाशी वगैरे तुमच्याकडे आयुष्य आहे. असे क्षण टाळायचे, शांती निर्माण करणारे. तसे क्षण पकडायचे, शांती तुमच्यामध्ये निर्माण करणार. समाजाला तुम्हाला शांत करायचे, शांती निर्माण करायची सुरुवात आपल्यापासून आपल्याला करावी. अशांत माणूस शांती निर्माण करू शकत नाही. भाषा करू शकतो, प्रवचन छान करू शकतो, व्याख्यान चांगलं देऊ शकतो. आता इलेक्शन पिरियड मध्ये रडू शकतात, तुमचं दैन्य सांगू शकतात. तुमच्या लक्षात येतं 5 वर्षानंतरच कसं समजावून सांगत आपल्याला. 5 वर्ष काहीच बोलत नाही. तो प्रवचनाचा आणि तो ज्ञानाचा भाग आहे, तो प्रेमाचा भाग नाही. माझ्या गाडगे बाबांनी ज्या क्षणामध्ये झाडू हातामध्ये पकडला, शेवटच्या क्षणापर्यंत झाडूने काम केलं. शेवटच्या अक्षराची माहिती नसलेले, अक्षरामध्ये निवास करणारे, अक्षर ब्रह्माच्या सहवास असणारे गाडगे बाबांचं जीवन. तुम्ही स्वच्छता अभियान सुरू केलं त्यांच्या नावाने. काय होतं त्यांच्याकडे, काहीच नव्हतं. त्यांना समाधानी मिळत होती ज्या कामामध्ये समाधानी मिळते. असं एखादं सात्विक काम निवडणं आणि ते करणं ही महत्वाची गोष्ट आहे. तो क्षण निवडा तुम्ही, तुम्हाला मनाला समाधान वाटेल असा क्षण. घरामध्ये गेल्यानंतर असे किती क्षण सून सासूला देऊ शकते, सासू सुनेला किती क्षण देऊ शकते. सासूला जर सुनेचं आई होता आलं, तो क्षण जर तिला मिळायला पकडला, तिने तो सोडू नये. घर शांत आहे. आणि सुनबाईला सासूची मुलगी होऊन जगता आलं तर ते सगळ्यात चांगले. तो क्षण पकडला पाहिजे. कुठलंही काम करत असताना थकली असेल ना ग तू, अगं थांब ना. सुनबाईला म्हणा, थकली असेल ना तू, किती काम करतेस तू. तो क्षण तिला किती गोड वाटतो. सासूबाई तुम्ही आज उशिराच जेवल्या, तब्येत बरी नाही का तुमची, काही पैसे लागत नाहीत. एक गोड मधुर मधुर वचने शत्रुते मित्र होती, मधुर मधुर वचने डुलते मस्त असते. बाहेरून मार्केटमध्ये मिळत नाही ही गोष्ट, शांती मार्केटमध्ये भेटत नाही. याचा बाजार नसतो, ते तुमच्या मनात निर्माण करावं लागतं. किती स्वस्त आहे आनंद निर्माण करणं. तुम्ही फक्त हसाना, हसायला पैसे लागतात का? माणूस दिसल्याबरोबर तुम्ही हसा, फुकटचा आनंद आहे. तो गेल्यानंतर तुम्ही रडत बसा, पण तो खुश होऊन जाईल, खुश होऊन जाईल. इतकं स्वस्त आहे, पण तुम्हाला हसता येणार नाही. ज्यावेळेस तुमच्यामध्ये तुम्हाला आनंद निर्माण करता नाही आला, हसता येणार नाही, शांती निर्माण करता आली नाही, तुम्हाला हसता येणार नाही. समाजामध्ये शांती निर्माण करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी.
असं श्रीचक्र प्रभूंना वाटतं. अशांत असलेल्या बहीण आणि भावाला शांत करण्याचा प्रयत्न स्वामींनी केला आणि या शांत मनाच्या माणसांनी प्रचंड साहित्य निर्माण केलं. मराठी भाषेमध्ये सगळ्यात जास्त ग्रंथ महानुभाव संप्रदायाचे आहेत. 7,500 ग्रंथ आहेत. विविध विषयावरचे ग्रंथ आहेत. शब्दकोश आहे, मराठी व्याकरण आहे, भाष्य ग्रंथ आहे, महाकाव्य आहे, खंडकाव्य आहे, गद्य आहे. असा एकही विषय सुटलेला नाही. हे अशांतीतून निर्माण होत नाही. अशांत माणूस फक्त शिवाय देऊ शकतो. शांती ज्याला मिळाली तोच माणूस एवढं मोठं काम करू शकतो. तुम्ही त्या दिशेने प्रवास करावा. तुमच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. ते सदैव प्रसन्न ठेवायला पाहिजे. असं म्हणतात, मंदिर तोडो मस्जिद तोडो वो तो खुदा का मुजफ्फा है, लेकिन किसी का दिल मत तोडो वो तो खुदा का मंदिर है, वो तो खुदा का मंदिर है. मन करारे मने मना पूजा केली, मने प्रतिमा वाहिली, शुद्ध ठेव पदर पसर. त्या पदरावरून मी चालत जाणार आणि जर तू पदर पसरला नाही, पदर पसर आणि मला घरात ने. बघा श्यामच्या आईनं काय उत्तर दिलं या छोट्या श्यामला आणि त्या उत्तरातून जीवनाचं बाबांनी आपल्या प्रवचनातून, या मार्गदर्शनातून, व्याकरणातून आम्हाला दिले. बाबा मी आपल्यासाठी एवढंच म्हणते, सोये थे सारे ख्वाब, सोये थे सारे ख्वाब शहर के मचल गए, मुरझाए सारे गुलिस्ता के फूल खिल गए. बाबाजी हमें आपसे उम्मीद है बड़ी, बाबाजी हमें आपसे मिल गए, हमें आप जैसे व्याख्याता मिल गए. पुढील सूत्रसंचालन वानखडे सर करतील आणि आभार प्रदर्शन वानखडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद ताई. बाबा महानुभाव पंथामध्ये तुंग व्यक्तिमत्वाप्रती आम्हाला आभारच नाही तर नतमस्तक व्हावंसं वाटते. वरुड ग्रामीण महानुभाव परिषदेच्या वतीनं, आपण सर्वांच्या वतीनं मी आपल्याप्रती नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेप्रती आभार मानतो. धन्यवाद. आज 6वं पुष्प सार्थक झाल्याचं तुम्हा सगळ्यांच्या हावभावावरून समजतंय. बाबा करमाळवरून आले. आपल्याच व्याख्यान मारत आपण सांगितलं की शांतीचा कुठे बाजार नाही, ती मिळते मनानं मिळते. पण करमाळीचे बाभुळकर बाबा शांतीचं दुकान इथे तुमच्या आमच्यासाठी मांडते आणि वैरागी बाबानं हेच या संकल्पनेतून समाज प्रबोधन व्याख्यानमाला सुरू केली, ज्याला 6वं पुष्प बाबा आपल्या हातून आज पूर्णत्वास गेलं. आणि खरंच शांती आजच्या आमच्या भक्तजनांच्या चेहऱ्यावरून कळली. जो कल था उसे भूलकर तो देखो, जो कल था उसे भूलकर तो देखो, जो आज है उसे जीकर तो देखो, जो आज है उसे जीकर तो देखो, आने वाला पल खुद ही सवर जाएगा, अपने जन्मदाता माँ बाप के पैर तो धोते देखो, पैर का धो के देखो. शांती पाहिजे तिथे आहे. सामूहिक कुटुंब व्यवस्थेला महत्व आहे. मी आपणास धन्यवाद देतो. वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ हातोरणावासियांच्या वतीने, उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी बंधू भगिनींच्या वतीनं आपले पुनश्च आभार मानतो. यानंतर आपल्या शोभायात्रेला ची तयारी ही सगळी मंडळी करताय. रावजी मेंगलोड यांचं स्वागत. टाळ्या वाजवा बसलेली मंडळी. सुधाकररावजी मेंगर बार्शीवरी ज्यांचं या ठिकाणी सत्कार समारंभ करत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत. पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यान मालेचं हे आजचं 6वं पुष्प परमपूजने परममहंत आचार्य प्रव चिंतनी जनक बाभुळगावकर बाबा शास्त्री बाबांच्या प्रेरणेतीच आहे. तिथंच राहते. थांबा, हार तो उद्या हार घेवा. हार सर्वाज्ञ से चक्रधर बाबा
व्हिडिओ शूटिंग चालू आहे काय? ठेव याच्यात. बापा शरणांगताचा वज्र पंजरू आर्ताचा उदारू तो नमीन कृपेचा सागरू श्री सर्वेश्वरू पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे